कधी असं झालंय का हो? तुमच्याकडे उत्तर असतं पण तुम्ही गप्प बसता. तुम्हाला काही सांगायचं असतं पण नको, राहू दे असं म्हणून तुम्ही ते टाळता. आणि नंतर वेळ गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मी तेव्हा का नाही बोललो किंवा बोलले. हा व्हिडिओ त्या क्षणाबद्दल आहे. नमस्कार मंडळी, हे आहे मनस्वर बाय काव्या, जिथे प्रत्येक शब्द तुम्हाला स्वतःकडे परत नेतो. आपण स्वतःला कमी समजतो हे मोठ्या शब्दात दिसत नाही, ते दिसतं छोट्या छोट्या क्षणात. जसं की मीटिंगमध्ये बसून राहणं, जिथे खूप काही बोलता आलं असतं. कोणी पुढे गेलं आणि मनात विचार आला, आपण पण हे करू शकलो असतो. कोणी तुमचं कौतुक केलं आणि लगेच उत्तर निघालं, नाही हो काही नाही. ही नम्रता नाही, ही सवय आहे. तर आता ही सवय कुठून येते? कोणी आपल्याला थेट सांगत नाही की तू स्वतःला कमी समज, पण आपण हे शिकत जातो. शांत राहिलं तर वाद होत नाही, गप्प राहिलं तर चुका होत नाही, कमी बोललो तर जज केलं जात नाही. आणि मग मेंदू एक गोष्ट ठरवतो, मागे राहणं म्हणजे सुरक्षित आहे. हळूहळू सुरक्षित राहणं आपली सवय बनून जाते. हे एका गोष्टीमधून समजवण्याचा प्रयत्न करते. एक स्त्री असते, ती रोज सगळं सांभाळते, घर, काम, लोक, जबाबदाऱ्या, तिला सगळं कळतं. पण ज्यावेळेस बोलण्याची वेळ येते त्यावेळेस ती थांबते, कारण तिला भीती असते चूक झाली तर. ती पाहते कमी कष्ट करणारे लोक पुढे जात आहेत, आपण मात्र सगळं समजून देखील मागे राहत आहोत. ती स्वतःलाच विचारते, माझ्यातच काहीतरी कमी आहे का? पण खरं तर ती कमी नाही, ती फक्त स्वतःला मागे ठेवते. पण एक दिवस काहीतरी बदलतं आणि ती एक छोटा निर्णय घेते. ती मोठं काही बोलत नाही, भाषण देत नाही, फक्त एकदा आपलं मत समोर मांडते. कोणी तिला हसत नाही, कोणी तिला थांबवत नाही. आणि त्या क्षणी तिला कळतं, आपणच गप्प राहिलो म्हणूनच लोकांनी आपल्याला गप्प ठेवलं. ती आता रोज काही मोठं करत नाही, ती फक्त स्वतःचं मत टाळत नाही, कौतुक आलं तर ते नाकारत नाही, मी काय बोलणार असं म्हणत नाही. ती स्वतःला पुढे ढकलत नाही आणि स्वतःला मागे देखील ठेवत नाही. हळूहळू तिचा आवाज बदलतो आणि लोकांचा प्रतिसाद देखील. मंडळी, या व्हिडिओचा एकच अर्थ आहे, जग आपल्याला तेवढीच किंमत देतं जितकी आपण स्वतःला देतो. आपण स्वतःला कमी समजतो म्हणून जग आपल्याला मागे ठेवत नाही, तर आपणच स्वतःला मागे ठेवत असतो. आज मोठा निर्णय घेण्याची गरज नाहीये, फक्त एक बदल करा, स्वतःला गप्प ठेवणं थांबवा. तुमचा आवाज परफेक्ट नसेल, पण तो गरजेचा आहे, इतकंच. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी काव्या. भेटूया पुढील मनाला भिडणाऱ्या विचारांमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करा.